नमस्कार मित्रांनो. आज काय आपण कामावर नाही चाललो. आपली गाडी काही भरत नाही 2-4 दिवस, कारण की नंबर आहे 7-8 नंबर. तर भावाचा फोन आला होता. भाऊ म्हणला, "विनोद गावाकडे यायचे का?" म्हणलं, "चल ना जाऊ गावाकडे, काय प्रॉब्लेम नाही. अशी गाडी भरणार नाही 2-3 दिवस." तर रविवारी आम्ही गावाकडे निघालो होतो. संध्याकाळी गावाकडे पोहोचलो. तर ही आपली गाडी आहे लालपरी झेंडावाली. तरी सासरवाडीला जाऊन थोडीशी धुतली आणि पोचलो संध्याकाळी घरी. सकाळी उठल्याच्यानंतर मस्तपैकी आंघोळीला गारगार पाणी घेतलं. अरे गारगार नाही, गरम गरम पाणी घेतलं आणि या शेरडांबरोबर थोडंसं मी खेळलो. 5-6 शेरडं होते, बरं लय डुसण्या मारत होते. एकदम गावाकडं वातावरण म्हटलं का गावाकडचं फील घेतो. तेवढ्यात वडिलांचा फोन आला. मला चल खत टाकायचं आपल्याला, खत टाकून पाणी द्यायचे कांद्याला. हे आपला गहू आहे, विहीर आहे, कांदा आहे. तर शेतात आपलं मस्त आहे, बागा आहे ते मस्तपैकी. आणि लॉकडाऊनमध्ये आम्ही काही झाडं लावलेली होती. तर त्यातलं हे बघा, हे पपईचं झाड लावलं होतं आईने. हे आंब्याचं झाड लावलं आहे लॉकडाऊनमध्ये, 4-5 वर्ष झालं. पालक, मेथी, वांगी असं काही लावलेले आहेत, कारले वगैरे. तर गेलो, खत वगैरे टाकलं, शेतात पाणी वगैरे दिलं. गावाकडे मस्त धमाल करत असतो मी गेल्याच्यानंतर. 1 दिवसासाठी असतो, त्यामुळं काय नाही, काम बिम करतो, सगळं जे बी हाताला लागेल ते काम करतो. तसं भरणं करणं, पाणी देणं वगैरे. तर आता आपण संध्याकाळी निघणार आहे पुण्याला, त्याच्यामुळं म्हटलं कांदा वगैरे घेऊया. तर जवळजवळ 10-15 किलो कांदा घेतला. हे आपला गावाकडला गोट्याभाई मित्र आहे. आणि गावाकडला म्हणजे आमच्या गावाकडे कसं पहिले जिरायत होतं ना, ऊस वगैरे नसायचं. म्हणतात आमचा गोट्या. तर आमच्याकडे असं आजोबा काय करायचे माहिती आहे का, मला असं रानामध्ये फिरायचो आणि ज्याला कणीस नाही ते आम्हाला ते काढून द्यायचे. खायला एक नंबर गोड असायचं, याला आम्ही ताट म्हणतो. तर हे आमच्यासाठी ऊसच होता जुन्या काळात किंवा गरीबी काळात. आता बागायत झाले, ऊस वगैरे आला, पण हे ऊसापेक्षा बी खतरनाक लागतं आहे. भरपूर जणांनी खाल्लेलं असेल. याला तुमच्या भागात काय म्हणतात नक्की सांगा. आमच्या भागात याला ताट असं म्हणतात. तर आपण संध्याकाळी पोचलो पुण्यात.